हंडी आहे ठाणे आणि वागळे इस्टेटमधल्या रहेजा गार्डन संकल्प प्रतिष्ठानची। इथे रवींद्र फाटक सुद्धा उपस्थित आहेत आणि ठाण्यामधनं संकल्प प्रतिष्ठानची रवींद्र हंडी आहे। रवींद्र फाटकांची हंडी आहेत। आपल्यासोबत गिरीश कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरीश, मला काय दाखवाल आताचे दृश्य? संकल्प प्रतिष्ठानचे यंदाचं हे 20वे वर्ष आहे दहीहंडी उत्सवाचं आणि आपण या ठिकाणी पाहतो की दहीहंडी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। रवींद्र फाटक आहेत, जे संयोजक आहे, सर्व आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यावेळी मराठी हस्तचित्रित जे काही कलाकार आहेत ती टीम या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व मंडळ आहेत, दहीहंडी फोडण्यासाठी उत्सुक असलेली मंडळ या ठिकाणी असा उपस्थित झालेले आहेत। बालगोपाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत, महिलांचं मंडळ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यंदाचं हे 20वे वर्ष आहे आणि या ठिकाणी सेफ्टी म्हणून हार्नेस कंपल्सरी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सुरुवातीला ही जे काही दहीहंडी फोडण्याचा मान हा महिलांना दिला जाणार आहे। गेल्या वर्षीपासून या ठिकाणी संकल्प प्रतिष्ठान मंडळाने या ठिकाणी एक सुरुवात केलेली आहे की महिलांना प्राधान्य देण्याची सुरुवात केली आणि त्याचं हे 2रं वर्ष आहे आणि या ठिकाणी 50हून अधिक मंडळांनी सद्यस्थितीत या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि त्यामुळे एक मुंबई नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची अशी दहीहंडी मानली जाते। ही संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव आहे आणि या ठिकाणी आता गोपाळ आहेत, दहीहंडी मंडळ आहेत, ती सर्व या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत। काही वेळापूर्वीच या दहीहंडी कालाला सुरुवात झालेली आहे। मराठी हास्यचित्र कलाकार आहेत, हे सर्व कलाकार या ठिकाणी पोहोचले आहेत। राजकीय नेते देखील या उत्सवाला हजेरी लावणार आहेत आणि आपण ही संपूर्ण परिसर पाहिला तर गोपाळ कालांनी या ठिकाणी हा भरून गेलेला हा परिसर, एकंदरीत उत्साह या गोपाळ कालांच्या या सर्व चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। वर्षभर या ठिकाणी हे सर्व वाट पाहत असतात। मागील महिनाभरापासून हे सर्व गोपाळ काला आहेत, हे सर्व दहीहंडी पथक आहेत, ते तयारी करत असतात। उंच मनोरा लावण्याची एक तयारी करत असतात आणि अखेर आजचा दिवस हा या ठिकाणी आलेला आहे आणि याची सुरुवात आपण पाहतोय की दहीहंडी ची सुरुवात झालेली आहे। काही वेळातच या ठिकाणी महिला मंडळ ही सुरुवात आहे ती दहीहंडी पथक भर लावून या ठिकाणी सुरुवात करणार आहे। नक्कीच आपण पाहू शकतोय कशा प्रकारे ठाण्यामध्ये सगळे बालगोपाल जमलेले आहेत आणि दहीहंडीचा उत्सव सुरू आहे। धन्यवाद गिरीश। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।